कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके आणि तरुणांनी पुण्यामध्ये ठरलेल्याप्रमाणे आज 11 तारखेला मोठं आंदोलन केलं। भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी जात असताना एखादी आई मुलगा आपल्यापासून दूर जातोय, अमेरिकेत जाताना आईने जेवढं दुःख व्यक्त केलं नव्हतं, जेवढी रडली नव्हती, तेवढी अमेरिकेतून मी भारतात येत असताना, मायदेशी परतत असताना, माझ्या देशात मायभूमीत येत असताना आईला फार रडायला आलं, दुःख झालं आणि भीती वाटली। असे उद्गार अभिजित दिपके यांनी त्यांच्या आजच्या पुणे येथे झालेल्या आंदोलनामध्ये व्यक्त केलं। हे आंदोलन खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचं जे भारतामध्ये नुकसान होतंय, नीटची पेपरफुटी असो, सीबीएसई मधील पेपर तपासणीचा घोटाळा असो किंवा विद्यार्थ्यांनी केलेली आत्महत्या असो, यावरती भाष्य करण्यासाठी आणि याचा जाब विचारण्यासाठी म्हणून हे आंदोलन तरुणांनी पुकारलेलं आहे। खऱ्या अर्थानं ह्या मागण्या मागत असताना अभिजित दिपकेंनी शैक्षणिक गोष्टींसाठी किंवा शैक्षणिक सुधारणा व्हाव्यात म्हणून आंदोलन केलं असलं तरी याच्या माध्यमातून त्यांनी राजकीय दोन गोष्टी मांडलेल्या आहेत। थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केलेलं आहे, त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना देखील आवाहन केलेलं आहे। त्याचबरोबर या देशामध्ये गेले 12 वर्षापासून जी हिंदू मुस्लिम ही धर्माधिष्ठित जे राजकारण चालू आहे आणि धर्मामध्ये भेद निर्माण करून या देशामध्ये अराजकता जे निर्माण करण्याची पद्धत या दोन्ही सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे। म्हणजे केंद्रातलं देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये विचार केला तर महाराष्ट्रामध्ये देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। त्यांनी शैक्षणिक स्टँडवरून अचानक राजकीय स्टँडवर का आले, तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण रास्त मागण्या मागून ही जर का सहज मान्य होत नाही, त्यांनी सांगितलं की अमेरिकेमध्ये असतानाच त्यांनी सोशल माध्यमाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की देशातील शैक्षणिक दृष्ट्या जे काही वाटचाल चाललेली आहे ती देशहिताची नाही, विद्यार्थ्यांच्या हिताची नाही। विद्यार्थी आत्महत्या करतायत, पेपर फुटी होते, अतोनात शैक्षणिक दृष्ट्या या ठिकाणी नुकसान होत आहे। त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी मानून राजीनामा दिला पाहिजे। परंतु सोशल माध्यमांवरती तरुणांनी व्यक्त होऊन सुद्धा शिक्षण क्षेत्रात काही बदल होत नाहीत आणि गेली अनेक वर्ष म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये 40 पेक्षा जास्त वेळेस पेपर फुटी झालेली आहे। म्हणजे दरवर्षी पेपर फुटतो, दरवर्षी शैक्षणिक घोटाळा होतो। हे असं असताना सुद्धा कुणीच जर का जाब विचारायचा नाही, कुणीच प्रश्न करायचा नाही, तर शिक्षण व्यवस्था सुधारेल कसे? या देशातून त्यांनी 2 ठिकाणी आंदोलनं घेतली। एक दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी झालं आणि पुण्यामध्ये या ठिकाणी झालं। पुण्यामधल्या आंदोलनाबद्दल बोलत असताना त्यांनी सांगितलं की पुण्यातलं आंदोलन हे दिल्लीमध्ये झालेल्या जंतर मंतर आंदोलनापेक्षाही प्रचंड जास्त संख्येमध्ये झालं आणि पुणे हे माझं होम ग्राउंड आहे असं त्यांनी बोलताना सांगितलं। होम ग्राउंड या अर्थाने की पुण्यामध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलेलं आहे आणि पुण्यामध्ये त्यांना सोयीस्कर, सोपं आणि त्यांना कम्फर्टेबल वाटलं असं देखील त्यांनी त्यामधून सांगितलेलं आहे। अभिजित दिपकेचं आंदोलन, त्यांच्या मागण्या आणि तरुणांसाठी घेऊन करत असलेलं राजकीय स्टंटबाजी असे जे काही सोशल माध्यमांवरती जे काही टीका होते, ट्रोल होतं, त्या बाबतीत सुद्धा अभिजित दिपके बोलले की हे ट्रोल कोण करताय? हे ट्रोल करणारे भारतीय जनता पार्टीचे IT सेलची लोक आहेत किंवा अंधभक्त आहेत असं त्यांनी थेट हे आंदोलन सुरू होण्याच्या अगोदर किंवा आंदोलनाच्या स्टेजवरून भाष्य करण्याच्या अगोदर काही माध्यमांना प्रतिक्रिया देताना किंवा त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मधून त्यांनी या भावना व्यक्त केलेल्या आहेत। ट्रोल करणाऱ्यांना सुद्धा हे कळालं पाहिजे की आज आपण विद्यार्थ्यांसाठी झटणारा एक तरुण आहे, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी रास्त मागणी मागतोय आणि ज्याची जबाबदारी होती केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा जर मागतोय तर वेगळं काय मागतोय, ह्याच्यामध्ये अराजकता काय होते किंवा जे काय पसरवलं जातंय की त्याला पाकिस्तानाचं लेबल लावलं जातं, पाकिस्तानी आहे असं म्हटलं जातं किंवा याला बाहेरून फंड येतो असं म्हटलं जातं किंवा यांना काहीतरी राजकीय सपोर्ट मिळतोय असं यांना म्हटलं जातं। याच्यावर सुद्धा भाष्य करताना अभिजित दिपकेंनी स्पष्ट केलेलं आहे की अभिजित दिपके स्वतःला म्हणतात की मला हे ट्रोलर्स किंवा भाजपचे ट्रोलर्स काय ठरवतात, तर हा पाकिस्तानी आहे, याला फंड बाहेरून येतो, ह्याला कुठल्या तरी राजकीय पक्षाचा सपोर्ट आहे। त्याचबरोबर 17 वर्षाचा एक विद्यार्थी सीबीएसईच्या पेपर घोटाळ्याच्या संदर्भात ज्यांनी पेपर घोटाळा उघडकीस आणला त्याला देखील इथल्या विद्यार्थ्यांना हे ट्रोलर्स किंवा हे भाजपचे IT सेल्सवाले पाकिस्तानी संबोधतात, त्याच्यावर टीका करतायत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, शैक्षणिक जे काही गोंधळ चालला, यानागोंदी कारभाराला कंटाळून आत्महत्या केली, त्या आईवडिलांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत, त्यांचं मत काय, त्यांची तर मुलं गेलेली आहेत। अशा पद्धतीचं अभिजित दिपकेंनी त्यांच्या आजच्या आंदोलनामधून सांगत असताना एक निर्देश दिलेले आहेत की ज्या तरुण तरुणीचे आई वडील आपला मुलगा किंवा मुलगी शिकत असताना त्यांनी सरकारवर बोलू नये, चुकीच्या धोरणावर बोलू नये। एज्युकेशन सिस्टम मध्ये कितीही भ्रष्टाचार झाला आणि कितीही पद्धतीचे घोटाळे झाले तरी आपल्या मुलीने किंवा मुलांनी व्यक्त होऊ नये,
जेणेकरून त्याला सरकारकडून काहीतरी धोका निर्माण होईल, संबंधित संस्था आणि संघटना असतील काही त्यांच्याकडून काही धोका निर्माण होऊ नये, अशा पद्धतीच्या आईवडिलांची भावना असेल तर अभिजित दिपके म्हणतात की जेलमध्ये जायला किंवा संकट झेलायला मी तयार आहे, पण तरुण तरुणींनी व्यक्त झालं पाहिजे, अशा पद्धतीचा थेट सवाल करत त्यांनी सांगितलं की मी मागितलंय काय, मी मागतोय काय. ज्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्यात त्याचा जबाबदार असणारा केंद्रीय शिक्षण मंत्री, ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या उराशी स्वप्न बाळगलं होतं, ज्या पालकांनी आपल्या उराशी स्वप्न बाळगलं होतं की आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर होईल, चांगल्या मार्काने पास होईल, जो बाप रात्रंदिवस शेतामध्ये राबतोय, कष्ट करतोय, हमाली करतोय, एखाद्या ठिकाणी मोलमजुरी करतोय, ते अशा वडिलांचा विद्यार्थी जर नीट परीक्षा देत असेल आणि त्याची स्वप्न भंगत असतील पेपर फुटीमुळं, तर अशा आईवडिलांच्या भावभावनांचा विचार का केला जाऊ नये. त्यांच्या आयुष्याचं कष्ट अशा पद्धतीचं वाया जातं आणि विद्यार्थ्यांची स्वप्न भंग होत आहे. कॉक्रोच जनता पार्टीचा स्टँड काय, तर कॉक्रोच जनता पार्टीचा स्टँड हाच आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही जबाबदारी स्वीकारून जे काही घोटाळे झाले, पेपर फुटी झाली आणि शिक्षणामध्ये जो अनागोंदी कारभार आहे हे सतत दरवर्षी होते, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. आता टीकाकार, टीका करणारे ट्रोलर्स किंवा त्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर भाजपचे ट्रोलर्स किंवा भाजपचे IT सेल्स हे अभिजित दिपकेंच्या या वक्तव्यावरती ट्रोल करतील, टीका करतील. परंतु अशीच टीका करत असले तरी एखादा तरुणांनी जरी का राजकीय स्टँड घेतला तर भारतीय जनता पार्टी असेल, सत्ताधारी असतील किंवा त्यांना मानणारी काही लोक असतील, त्यांना इन्सिक्युअर व्हायचं काय कारण आहे किंवा त्यांना असुरक्षित वाटण्याचं काय कारण आहे. तरुणांनी राजकारणात यायचंच नाही का, तरुणांनी राजकीय स्टँड घ्यायचाच नाही का. भारतामध्ये प्रथम असं ऐकायला मिळालं, म्हणजे भारताचे मोठमोठे महान नेते होऊन गेले, मोठमोठे विचारवंत होऊन गेले, अभ्यासक होऊन गेले, शास्त्रज्ञ होऊन गेले, घटना तज्ज्ञ होऊन गेले, कायदे तज्ज्ञ होऊन गेले, पंतप्रधान होऊन गेले, मंत्री होऊन गेले, बुजुर्ग माणसं होऊन गेले, न्यायाधीश होऊन गेले, जे बुद्धिजीवी लोक होते, बुद्धिवान लोक होते किंवा मोठे श्रेष्ठ लोक होते, संत सज्जन असतील, प्रवचनकार असतील, कीर्तनकार असतील, या प्रत्येकाकडून लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलोय, भारत देशाची प्रगती ही तरुणांच्या हातात आहे. हे जे तरुण आहेत हीच भारत देशाची संपत्ती आहेत आणि या भारत देशाचा विकास, भारत देशाची प्रगती तरुणांच्या तरुणींच्या हातामध्ये आहे, असं आतापर्यंत आपण ऐकत आलोय. ही भारतीय तरुण मंडळी आहेत, तरुणी आहेत, यांच्याच जीवावर भारत पुढे जाणार आहे, यांच्याच जीवावर भारताची प्रगती होणार आहे. देशभरामध्ये भारताचं नावलौकिक करायचं की नाही हे तरुणांच्याच हातामध्ये आहे. तरुण म्हणजे या भारताची सगळ्यात बेस्ट संपत्ती आहे. तरुणांच्या हातात भारत आहे, तरुणांमध्ये भारत घडवण्याची शक्ती आहे, असं सगळ्यांकडून आपण आतापर्यंत ऐकत आलो. पण प्रथमच पहिल्यांदाच भारतीय इतिहासामध्ये भारताचे CJ अर्थात चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे सरन्यायाधीश म्हणतायत की भारताचे तरुण तरुणी युवक, भारताचे तरुण हे कॉक्रोचेस आहेत, भारताचे तरुण हे झुरळ आहेत. मग आतापर्यंत जे काय आपण महान लोकांकडून, मान्यवर लोकांकडून, तज्ज्ञ अभ्यासक विचारवंताकडून, संतांकडून, महंतांकडून, कीर्तनकार, प्रवचनकार, ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांकडून जे ऐकत आलोय की तरुण ही भारताची संपत्ती आहे, तरुणांच्या हातात भारताचं भविष्य आहे, तरुणांची ताकद प्रचंड मोठी आहे, हे जे आतापर्यंत लोक सांगत आले ते काही खोटं होतं का. मग CJ चीफ जस्टिस ऑफ इंडिया जेव्हा असं वक्तव्य करतात की भारताचे तरुण, सुशिक्षित तरुण हे झुरळासारखे आहेत, या अपमानजनक वागणुकीतून CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीची सोशल माध्यमावरती त्यांनी एक सहज स्थापना केली आणि त्याला तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सरकारने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे या संदर्भात चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी मॅनिफेस्टो किंवा त्यांचा जो काय अजेंडा आहे किंवा जे काही त्यांना म्हणायचंय ते एक त्यांनी मांडलेली गोष्ट आहे, त्याच्यामध्ये एक राजकीय स्टँड आहे. तर पहिल्यांदा आपण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी ज्या घोषणाबाजी झाल्या, खऱ्या अर्थानं जय भीम ही घोषणा भारतभर ज्या विशिष्ट समाजाकडे होती ती अभिजित दिपकेच्या या नॅशनल आंदोलनातून ती राष्ट्रभर सर्व धर्मियांमध्ये, सर्व जमातीमध्ये, सर्व जाती धर्मांमध्ये जय भीम ही घोषणा, जे घोषवाक्य आहे, क्रांतिकारी घोषणा आहे, ते सर्वांनी स्वीकारले असं म्हणायला काय हरकत नाही. कारण आंदोलनाच्या ठिकाणी आलेले सर्व जाती धर्मातील लोक होते. आपण बघितलं की विद्यापीठामध्ये झालेल्या या आंदोलनामध्ये विविध विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी भाषणं केली, विविध सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी भाषणं केली, विशेषतः तरुणांनी भाषणं केले. आणि हे तरुण आपापल्या कॉलेजच्या, आपापल्या युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व करत असताना जय भीम ही घोषणा, क्रांतिकारी घोषणा हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिलेली आहे.
खाली बसलेल्या उभ्या राहिलेल्या प्रत्येकाने जय भीमची घोषणा दिलेली आहे. जय भीम ही घोषणा आता कुठल्या एका विशिष्ट जातीपुरती न राहता नॅशनल आणि इंटरनॅशनली सर्व जाती धर्मातील लोकांनी स्वीकारलेली आहे की क्रांतिकारी घोषणा जय भीम आहे. जय भीम म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची ही प्रेरणादायी घोषणा असल्यामुळे ज्यांनी भारतीय राज्यघटना निर्माण केली, राज्यघटनेनुसार का देश जर चालवायचा असेल तर जय भीम ही प्रेरणादायी घोषणा ही नॅशनली सर्व जाती धर्मातील लोकांनी स्वीकारल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसलेलं आहे. त्याचबरोबर इन्कलाब जिंदाबाद ज्या क्रांतिकारिकांनी घोषणा देऊन आंदोलन करून सत्याग्रह करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ती क्रांतिकारी घोषणा ही इन्कलाब जिंदाबाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा झाल्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणा झाल्या. आणि इस्तीफा दो शेवटी ज्या मागणीसाठी यांनी आंदोलन केलं तर धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो या घोषणा या ठिकाणी झाल्या. हम सब एक है, हे हम सब एक हे घोषणा कुठल्या संदर्भाने आणली, मी त्या 3 गोष्टीवरती बोलत होतो की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुख्य उद्देश, त्याचबरोबर राजकीय स्टँड घेतलाय तो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केलेलं आहे. आणि तिसरा मुद्दा की त्यांनी एक अजेंडा मांडलाय, त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये काय काय असायला पाहिजे ते सांगितले. पहिल्यांदा आपण पाहिलं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नेटाने एकमुखाने त्यांनी रेटून मांडलेला आहे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही काय गप्प राहणार नाही. जर का पुढच्या काही दिवसांमध्ये 4-8 दिवसात जर का धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा देशाच्या पंतप्रधानांनी नाही स्वीकारला तर दिल्लीमध्ये 20 तारखेला प्रचंड संख्येमध्ये पुन्हा एकदा तरुण हे आंदोलन करतील आणि त्या आंदोलनामध्ये बहुसंख्य लोकांनी सहभागी व्हावं असं देखील अभिजित दिपकेंनी सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा जो छेडला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ट्रोलर्ससाठी ट्रोलर्स किंवा अभिजित दिपकेच्या भाषेत बोलायचं झालं तर भाजपच्या IT सेलवाली लोक त्या मुद्द्यावरती ट्रोल करणार आहेत की त्याचा स्टँडच राजकीय होता. तरुणांनी राजकीय स्टँड घेऊ नये का, कुणीच बोलायचं नाही का, सगळेच गप्प बसलो प्रत्येक गोष्टीवरती तर भारताचं वाटोळ होईल असं मत सर्वच तरुणांचं आहे. त्यामध्ये राजकीय स्टँड काय घेतला तर भारताच्या पंतप्रधानांना थेट आव्हान दिलं की धर्मेंद्र प्रधान यांचा तुम्ही जर का राजीनामा नाही घेतला तर तुमचं देखील ट्रान्सफर करू, अशा पद्धतीचा त्यांनी स्टँड घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या एका वक्तव्यावरती त्यांनी स्टँड घेऊन त्यांना देखील आव्हान केलेलं आहे. तुम्ही जर म्हणताय, मुख्यमंत्री काय म्हणाले होते की दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये अराजकता दिसली. थेट अभिजित दिपके मुख्यमंत्र्याला आव्हान करून म्हणतात जी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्या राज्यघटना करते, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्राचं पुस्तक हातामध्ये घेतल्या नाही, त्याच्यामध्ये कुठं अराजकता आली. तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना राज्यघटनेच्या नियमानुसार चालेल अशा पद्धतीची शपथ घेताय. तर अभिजित दिपकेंचं म्हणणं आहे की मी संविधानिक मार्गानेच आंदोलन केलेलं आहे, पण थेट आव्हान करतायत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भारताच्या राज्यघटनेत कुठं असं लिहिलंय की मॅन्डेट नसताना पहाटच शपथविधी करायचा आणि सत्ता स्थापन करायचं असं भारतीय संविधानात लिहिलंय का? याचा अर्थ भारतीय संविधान स्वतः मुख्यमंत्री मानत नाहीत आणि त्यांनी संविधानावर भाष्य करावं आणि संविधानाचं निर्मात्यांचं पुस्तक हातात घेत असताना अराजकता म्हणणं ही जी काही त्यांची वक्तव्य आहेत मुख्यमंत्र्यांची ते खोडून काढलेले आहेत आणि त्यांना आव्हान केलेलं आहे. हे 2 झाले राजकीय स्टँड अभिजित दिपकेंनी पुणे येथील आंदोलनामध्ये केलेले. याच्या व्यतिरिक्त त्यांनी एक मॅनिफेस्टो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांनी आधीच पत्रकार परिषदेमध्ये सांगितली की आम्ही एक मॅनिफेस्टो आमचा जाहीर करणार आहोत, अजेंडा जाहीर करणार आहोत. त्या अजेंडामध्ये त्यांनी थेट मागण्या केलेल्या आहेत किंवा त्यांनी त्या वाचून दाखवल्या. त्यातली पहिली मागणी होती की इथून पुढे कुठलीही परीक्षा जर का लीक झाली, कुठल्याही परीक्षेचा पेपर जर का लीक झाला, महत्त्वाच्या कुठल्याही परीक्षेचा, तर लीक झाल्यानंतर जर का मुलांच्या आयुष्याचं वाटोळ होणार असेल, मुलींच्या आयुष्याचं वाटोळ होणार असेल, लीक झालेला पेपर हा तर पुन्हा घेण्यात यावाच, परंतु लीक झाल्याबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी 10,000 रुपये देण्यात यावे. एखाद्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आणि ती जर का पुढे ढकलली गेली तर त्या परीक्षेसाठी ज्यांनी वर्षभर तयारी केलेली आहे, ट्रॅव्हलिंग केलेला आहे, खर्च केलेला आहे, अभ्यास केलेला आहे, त्याची भरपाई म्हणून जोपर्यंत तो पेपर होत नाही तोपर्यंत त्याला प्रत्येक विद्यार्थ्यांना 10,000 रुपये द्यावे, अशा पद्धतीचा त्यांनी तो मुद्दा मांडलेला आहे. आणि एखाद्या पेपरची डेट मिस झाली तर अगोदरच त्यांनी त्या 7 दिवसामध्येच डिक्लेअर करावं की 72 तासाच्या आत पुढची डेट, बॅकअप डेट असावी आणि त्या बॅकअप डेटला तो पेपर घेण्यात यावा, तो परीक्षा घेण्यात यावी. एखाद्या परीक्षेचा रिझल्ट जर का लेट लागत असेल तर जेवढे महिने लेट होईल तेवढे महिने प्रति महिना त्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये देण्यात यावे, अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे.
पुढची अत्यंत महत्त्वाची मागणी होती, विद्यार्थी पेपर जर हाताने लिहितात, हँड रायटिंगने लिहितात, तर पेपर तपासण्याचं जे काही कॉन्ट्रॅक्ट कुणाला देता, ज्या कम्प्युटरमध्ये तपासले जातात, ज्या स्कॅनरमध्ये स्कॅन करून पेपर तपासला जातो, तो स्कॅन करून तपासला जाऊ नये. तो हाताने जर का लिहिलेला असेल विद्यार्थ्यांनी, तर शिक्षकांनी सुद्धा हाताने तो तपासावा, व्यवस्थित तपासावा, डोळ्यांनी पाहावा, हातानेच तपासावा, असं देखील त्यांनी ठामपणे त्या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यांनी आणखी एक मुद्दा प्रखर्षाने मांडला की या देशामध्ये गेल्या 12 वर्षापासून धर्माचं राजकारण चालू आहे, हिंदू मुस्लिम राजकारण चालू आहे, त्यातून अराजकता निर्माण होत आहे. इथून पुढे धर्माचं राजकारण आपण करणार नाही. हम सब एक हैच्या घोषणा त्या ठिकाणी बोलल्या गेल्या, जेणेकरून हिंदू मुस्लिम किंवा कुठल्याच इतर धर्मियांच्या धर्मामध्ये द्वेष पसरवतील आणि हिंदू मुस्लिम किंवा कुठल्याही धर्माच्या अजेंड्यावरती, धर्माच्या मुद्द्यावरती राजकारण होणार नाही. आपण एक आहोत आणि इथून पुढे हिंदू मुस्लिम चालणार नाही. नहीं चलेगी, नहीं चलेगी, हिंदू मुस्लिम की राजनीती नहीं चलेगी, अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी घोषणा दिल्या गेल्या. याचाच अर्थ विद्यमान सरकारच्या विरोधात तरुणांचा जो रोष आहे, शैक्षणिक दृष्ट्या शिक्षणाचा जो बाजार चाललेला आहे, शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे, पेपर फुटीमुळे, घोटाळ्यांमुळे विद्यार्थ्यांचे प्राण चाललेले आहेत, याचा रोष व्यक्त करण्यासाठी आलेले विद्यार्थी यांचं एकमत असं त्या ठिकाणी दिसलं की द्वेष भावना पसरतील, अशी राजनीती करू पण द्यायची नाही, हम सब एक आहे, अशा पद्धतीचं मत या आजच्या आंदोलनातून ठामपणे या ठिकाणी सिद्ध होताना पाहायला मिळालं. या सगळ्या गोष्टी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर त्या पटांगणामध्ये, त्या रस्त्यावरती प्रचंड संख्येमध्ये तरुण तरुणींसह वृद्ध लोकांसुद्धा होती. त्यांनी सुद्धा सांगितलं की शैक्षणिक दृष्ट्या याच्या अगोदर हे जे काय आता सध्या घोटाळे चाललेले आहेत ते कधीही आम्ही पाहिलेले नव्हते आणि मुळात म्हणजे या आंदोलनाला गालबोट लागू नये आणि विशेषतः पोलीस प्रशासनानं हे आंदोलन सुरक्षितरित्या व्यवस्थित हँडल करावं. जसं की आंदोलनामध्ये बॅनरवरती लिहिलं होतं की शांततापूर्ण मार्गाने आंदोलन, तर ते शांततापूर्ण मार्गाने व्हावंच म्हणून काही वृद्ध लोकांनी तरुण तरुणींना गुलाबाची फुलं आणली होती आणि हे गुलाब पुष्प पहिल्यांदा पोलीस डिपार्टमेंटला त्यांनी दिलं, त्यानंतर एकमेकांना ते फुलं दिलं. याचा अर्थ असा की शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण प्रेमानं हे आंदोलन व्हावं, हा सुरुवातीपासूनचा स्टँड होता. काही वेळेस अभिजित दिपके जे आंदोलनावर घेऊन असं सांगितलं जातं की जे नेपाळमध्ये घडलं, बांगलादेशामध्ये घडलं, जेनजींनी जे घडवलं, हिंसक मार्गाने आंदोलन झाली आणि तिथले नेते पुढारी मंत्री पळू पळू मारले, तानू तानू मारले, मंत्र्यांचे बंगले जाळले, अशा पद्धतीचं काही हिंसक होईल म्हणून यांना अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमला ट्रोल केलं जातं. तर त्यांनी अगोदरच आता आज सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की अहिंसक मार्गाने आंदोलन करायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर महात्मा गांधी यांच्या विचारांना आंदोलन करायचंय, अशा पद्धतीचं त्यांनी आजच्या आंदोलनामध्ये देखील स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं आपला भारतीय तरुण जेनजी हा समजदार आहे. इतर देशीयांप्रमाणे अति कट्टरतावाद ज्या लोकशाही देशामध्ये असतो अशा देशामध्ये हिंसक आंदोलन होतात, परंतु आपला भारत देश जगातली सर्वात मोठी राज्यघटना आणि सर्वात मोठं लोकतांत्रिक देश असल्यामुळं आपल्या भारत देशातला तरुण हा सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे, हिंसक मार्गाने आंदोलन करत नाही. भारतीय राज्यघटना, राज्यघटनेच्या नियमाला अनुसरून अहिंसक मार्गाने आंदोलन करत आहे आणि अभिजित दिपके, कॉंग्रेस जनता पार्टी आणि त्यांच्या टीमचं देखील तेच म्हणणं आहे की अहिंसक मार्गाने, शांततापूर्ण मार्गाने आंदोलन झालं पाहिजे. त्या पद्धतीनं आज पुण्यामध्ये झालेलं आंदोलन हे शांततापूर्ण झालेलं आहे, परंतु बंडाचा इशारा त्यांनी काय दिलेला आहे आणि सरकारला घाम फुटेल अशा पद्धतीचा इशारा काय दिलाय की पुढच्या 4-8 दिवसात म्हणजे काही दिवसात जर का केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा जर का राजीनामा घेतला गेला नाही तर येत्या 20 तारखेला प्रचंड संख्येमध्ये आंदोलन केलं जाईल. त्याच्या अगोदर ते भारत भ्रमण करणार आहेत, ते लखनौला जाणार आहेत, ते दिल्लीला जाणार आहेत, ते नागपूरला जाणार आहेत. अशा पद्धतीच्या वेगवेगळे शहरं जे भारतातले ते वेगवेगळे शहरं फिरून भारतीय तरुण मनांचा ते अंदाज घेणार आहेत आणि 20 तारखेला त्यांनी मोठ्या प्रमाणात दिल्ली येथे पुन्हा एकदा आंदोलन घेण्याचा इशारा दिलेला आहे.